चल संजय, तुला काशीला विसरावंच लागेल. हे बघ तू माझं ऐक. तू दुसरं लग्न कर. होय संजय, हे बघ भाऊ बरोबर बोलते. तुझं आयुष्य मार्गी लागलं ना, मग आनंदानं डोळा मिटन बघ. मी नाही गोदा आत्या, संसार आणि काशीशिवाय. आई तू पाहिलंस ना नीलला? हो. कोणाचं मूल असेल ते? अगं सांगायचं काय, भैरवीचा अभय बरोबर लफडं होतं, त्याच्यापासूनच झाला असणार. झाला असणार म्हणजे आई तू पण खात्रीपूर्वक काही सांगू शकत नाही. काशी, तू ना नको त्या माणसांचा विचार करत बसू नको. काशी अगं ऐकतेस ना मी काय सांगते ते? हं? कर्म माझं. ते अमर वैद्य आपल्या कॉलनीत राहायला यायचे होते, त्याचं काय झालं? हा, श्रीमती वैद्यांचा आज फोन होता. आज येत आहेत ते. असं का? हो. बाई बोलायला बऱ्या वाटल्या, पण मुलगा थोडा विक्षिप्त आहे. विक्षिप्त म्हणजे? रागीट आहे. सैन्यात होता. वरिष्ठांची आज्ञा जुगारून शत्रूवर चाल करून गेला. सध्या शिस्तभंगाच्या कारवाईखाली बडतर्फ आहे. उत्तम. असा रागीट माणूस सोसायटीत हवाच. या अमर वैद्याला आपल्या गोटात घेऊया. त्याच्या मदतीनं काशीचा गाण्याचा क्लास बंद करूया. संजय ऐक माझं, त्याचा काय बी उपयोग होणार नाही. अरे तू माझ्यापासून लांब जाऊ नका. नाही गोदा आत्या, तुम्ही थांबा, मी लगेच उदी घेऊन येतो. तुम्ही थांबा. भाऊ काका लक्ष ठेवा गोदा आत्याकडे. मी आलो लगेच. संजय लगेच आलो. अरे ऐक माझं, नको जाऊस तू. गुरात्या तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही आता आमच्या सोसायटीत राहताय, तेव्हा तुम्हाला ह्या सोसायटीची शिस्त पाळावीच लागेल. त्या बाईला काय गरज होती माझ्या भानगडीत नाक उपसायची? सोंबडी मेली. नाही म्हणजे ही बाई आणि तिची मुलगी जरा आगाऊ आहेतच, पण त्याचबरोबर तुमचं वागणंही. मी अशीच वागणार. तुमच्या सोसायटीच्या म्हणण्यानुसार मी माझं वागणं बदलणार नाही. आणि एवढं असेल ना तर माझं 11 महिन्याचं भाडं मला परत करा. मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते. अरेच्छा, सोसायटी कशाला तुमचं भाडं परत करेल? तुम्ही भाडं घरमालकाला दिलंय, सोसायटीला नाही. पण जोवर तुम्ही या सोसायटीत राहताय तोवर तुम्हाला या सोसायटीचे नियम आणि शिस्त पाळावीच लागेल. चला जोशी. चला. मला शिकवत काय करू मी आता? उगाच 11 महिन्यांचं भाडं देऊन बसले. तू हे बघ, तू इथे कशी आली आहेस असे काही प्रश्न विचारणार नाहीये मी तुला. माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर देशील? नील कोणाचा मुलगा आहे? नमस्कार. नमस्कार. मी नवरे, सोसायटीचा सेक्रेटरी. अमर वैद्य साहेब कुठे दिसत नाहीयेत? हो म्हणजे माझा मुलगा अमर ना? हो आहे ना. सांग ना ग. सांगितलं ना, माझा मुलगा आहे तो. ते झालंच, पण मला विचारायचंय की नीलचे वडील कोण आहेत आणि ते कुठे आहेत? तुला काय करायचंय ग? तो असतो तिकडे मसणात, नाही राहत आमच्या बरोबर. कळलं का? उगाच डोक्यात जाऊ नकोस ना माझ्या. चल जा.